This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, मी आचल लोखंडे. महान्यूज 7च्या टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि गुन्हे जगतातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. तत्पूर्वी जाणून घेऊयात मुख्य हेडलाईन्स. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी बजावला मतदानाचा हक्क. मंत्री गिरीश महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क. आणि महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा अधिकार. आणि आता बघूयात सविस्तर बातम्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे यांनी आपल्या परिवारासोबत मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजावला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिर्डी बूथ येथे वागचौरे यांनी मतदान केले. यावेळी विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास वागचौरे यांनी व्यक्त केला. आज रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाचा दिवस आहे. आज सकाळपासून मतदार हे मतदानासाठी घराबाहेर पडले होते. कालपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये 43°C इतका तापमानाचा पारा वाढलेला होता, परंतु आज सकाळपासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये धुवाधार पावसाला सुरुवात झाली. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी आज थोड्याफार प्रमाणात सुटका मिळाली. सकाळपासून ढगांच्या कडकडाटासह धुवाधार पावसाला सुरुवात झाली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब सहपरिवार जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय. मंत्री गिरीश महाजन यांनी रावेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सहपत्नी पोहोचत आज मतदानाचा हक्क बजावलाय. एकनाथ खडसे हे रावेर मतदारसंघाच्या मतदानासाठी कोथळी येथे आले होते. त्या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माणसाला दोन डोळे असतात, प्रत्येक जण दोन्ही डोळ्यावरती प्रेम करतो, तसं मी रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे या दोघींवरही प्रेम करतो, असं या पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केलं. मंत्री अतुल सावे यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालंय. सर्व बूथवर मतदान सुरू आहे. काही बूथवर मशीनचा प्रॉब्लेम झाला होता, पण तो आता संपला असून सकाळपासून ऊन कमी आहे. मतदानाची टक्केवारी यावेळेस वाढेल. आता ही टक्केवारी महायुतीकडे असेल आणि 100% आमचा विजय होईल. ज्या पद्धतीने मोदींनी 10 वर्षात काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून आम्हाला लोक मतदान करतील. अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे. मी 2-4 बूथवर फिरलो, मोठी गर्दी दिसून आली. मी संघटनेतून मोठा झालेलो आहे. वार्ड मंडळाचे काम केले असल्यामुळे माझी सवय आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री अतुल सावे यांनी दिली. सगळीकडे सॉर्ट आउट झालेली आहे आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे. आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गरमी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे. तर माझ्या मते आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल. सध्या वेळ झाली आहे थोड्या विश्रांतीची. भेटूयात विश्रांतीनंतर. इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100. ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत. वळूयात उर्वरित बातम्यांकडे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कुटुंबासह मतदान केलं. परिवारासह मतदान करण्यासाठी आम्ही आलो आहोत. जागतिक सगळ्यात मोठा लोकशाही आपल्या भारतामध्ये आहे. या लोकशाहीमध्ये मतदान करणं कर्तव्य आहे. कर्तव्य करत असताना निश्चितपणे मतदानाच्या दिशेनं देश जातोय असं चित्र आहे. मतदान करून परिवर्तनाचा साक्षीदार म्हणून हा भागी राहण्याचा प्रयत्न आहे. असाच आम्ही सर्व कुटुंबाने प्रयत्न केलाय. कुणाला मतदान करायचा कुणाला असेल तर तो त्याचा सर्वतोपरी निर्णय आहे, पण सर्वांनी 100% मतदान करावं. लोकशाहीला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार बजवावा. संभाजीनगरमध्ये मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान होईल. मागच्या वेळेसपेक्षा जास्त टक्केवारी असेल असा विश्वास यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. मतदानाला इथं आलेलो आहे. खरं तर सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली हिंदुस्थान, भारत. आणि एक या लोकशाहीमध्ये मतदान करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य करत असताना निश्चित परिवर्तनाच्या दिशेनं देश जातोय अशा प्रकारचं चित्र आहे. आणि या परिवर्तनाचा साक्षीदार एक सहभागी म्हणून सुद्धा राहण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करावा
आम्ही सुद्धा आमच्या सगळ्या कुटुंबाने तसाच प्रयत्न निश्चित करतोय. परंतु सगळ्यात महत्त्वाचं ठीक आहे, कोणाला मतदान कोणाला करायचं असा विषय असू शकतो, परंतु मतदान 100% केलं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा मतदानाचा अधिकार संभाजीनगरात बजावलेला आहे. आलं मला सकाळीच हडको TV सेंटरवरून सकाळीच फोन आला होता. एक फोन मला गंगापूर तालुक्यातल्या तुरगाव सर्कलमधून आला, एक वीरगाव सर्कलमधून आला वैजापूर तालुक्यात, एक सोयगावमधून आला. असे 4-5 फोन मला आले, पण नंतर ते सुरळीत झाले. जिंकणारा आहे तो अनुचित प्रकार कधीच करत नसतो, जो हारणारा तो अनुचित प्रकार करत असतो. शिवसेनेकडून आमच्याकडून कोणता अनुचित प्रकार होणार नाही, पण कोणी केला तर तो रोखण्याचं तर काम आम्हाला करावं लागतं. मला असं वाटतं संभाजीनगरात मागच्यापेक्षा जास्त मतदान होईल, कारण एक मोठी कार्यकर्त्याची रचना आमची बूथ स्तरापर्यंत सातत्यानं काम करत असते. नाशिकचे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी सहकुटुंब मतदान केले. संगमनेरमध्ये मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा असं त्यांनी आवाहन देखील केलं. आपल्या देशामध्ये सध्या लोकशाहीचं एक निवडणुकीचं वारं सुरू आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये 14 टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत आणि त्याच्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये संगमनेर या ठिकाणी मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आणि मी आजच्या निमित्ताने एवढंच आवाहन करेल की देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही निवडणूक आहे, कारण हे देशाचं सरकार आपल्याला निवडायचं आहे. ही कुठल्याही नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची किंवा स्थानिक पातळीवरची निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे. आणि म्हणून कुठलाही कंटाळा न करता आपण सर्वांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे. देशाचे पुढचं भविष्य कसं असणार आहे, देशाचे आर्थिक धोरण कसे असणार आहे, परराष्ट्र धोरण कसं असणार आहे, कृषी धोरण कसं असणार आहे, या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुणीही याच्यामध्ये कंटाळा न करता, उन्हाची परिस्थिती आहे, पावसाचंही अनेक ठिकाणी वातावरण आहे, परंतु तरी आपण सर्वांनी पुढे यावं आणि मतदान करावं असं आव्हान मी. आणि देशामध्ये असं कुठलंही कन्फ्युजन किंवा संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही. माझी भूमिका एकदम स्पष्ट पहिल्या दिवसापासून होती. त्यावेळेसही आम्ही उमेदवारी करत असताना अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्यावेळेस सगळ्याच पक्षाच्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली होती. आणि ती त्याच निवडणुकीपुरती नव्हे तर त्याच्या आधीही जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांच्याही निवडणुका विधान परिषदेत झाल्या त्यावेळेस सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला सातत्याने मदत केलेली आहे. त्याचं कारणच हे होतं की आमच्या परिवाराने कायम राजकारणाला राजकारणापाशी ठेवण्याचं काम केलं. निवडणुकीपुरतं राजकारण करायचं, निवडणूक झाली की आपण सगळे एक आहोत अशा पद्धतीने आपण काम करण्याची भूमिका आजपर्यंत ठेवलेली आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तशी कुठली संभ्रमावस्था माझ्या मनामध्ये नाही. निश्चितच वाईट वाटतं ज्यावेळेस सांगलीमध्ये विशाल पाटलांसारखा असेल किंवा कोल्हापूरमध्ये बाजीराव खाडेंसारखा राष्ट्रीय सचिव राहिलेला आमचा युवक काँग्रेसचा सहकारी असेल, इकडे राष्ट्रीय सचिव राहिलेली उत्कर्षा रुपवते असेल, असे जे सहकारी आहेत त्यांनाही या निवडणुकीच्या माध्यमातून. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, मतदानाचा दिवस आहे. माझ्या आईनं माझं औक्षण केलं. आता आमच्या मूळ नात्रा या गावी जाऊन सर्वजण मतदान करणार आहोत. योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे. मला विश्वास आहे की यावेळी बीड जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का जास्त असेल अशी प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिली. इथे जी आली आहे तेवढ्या लांब आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे. मतदान करण्याच्या आधी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आई ओवाळत असते, तोंडात पेढा भरवत असते, आशीर्वाद देत असते, त्या पद्धतीने माझं औक्षण आईने केलं. आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. ऊन खूप आहे, उष्णता देखील खूप आहे, परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. योग्य आणि मतदान हे जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं, पण उन्हाळा वरचेवर दर 5 वर्षांनी उन्हाळा वाढत आहे, त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो. पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते टक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं. मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास है कि बीडची टक्केवारी मतदानाची चांगली होईल. जानना चाहिए आज मेरे ही चुनाव का मतदान है और मेरे साथ साथ बहुत सारे जगहों पर मतदान होने जा रहा है. मैं सबसे पहले ये निवेदन करूंगी, सबने मतदान जरूर करना है.
एक योग्य और स्थिर सरकार के लिए मतदाताओं का उत्साह और ज़्यादा से ज़्यादा मतदान बहुत ही ज़रूरी है। महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांनी कुटुंबासमवेत मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते। मोठ्या उत्साहाने लोक मतदान प्रक्रियेमध्ये सामील झालेत। माझ्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क मी बजावलाय। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांनी केली। रक्षा खडसे या प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास एकनाथ खडसे यांनी देखील व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवार आहे आणि रक्षाताई आमच्या परिवारातील एक सदस्य आहे। त्यामुळे परिवारातील साऱ्या सदस्यांनी जे मतदानास पात्र आहे अशांनी या ठिकाणी एकत्र येऊन मतदान केलं। या देशाचे पंतप्रधान मोदीजी व्हावेत आणि या देश अधिक विकसित व्हावा, अधिक विकासाच्या दृष्टीने या देशाने वाटचाल करावी, यासाठी त्यांच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून आम्ही सगळे या ठिकाणी मतदानास आलेलो आहे। मतदारांचा प्रचंड उत्साह या ठिकाणी दिसतो आहे आणि लाईनमध्ये उभं राहून जवळजवळ 20 मिनिट 25 मिनिट लागत आहे। मला आनंद आहे की मतदार उत्साहाने या ठिकाणी मतदानास येतो आहे। निश्चित मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर भुसावळ तालुक्यामध्ये 44-45 पर्यंत तापमान होतं, सेल्सिअसपर्यंत। आज थोडं पावसाचं वातावरण आहे आणि उन्हाने दडी मारलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मतदार उत्साहाने येतो आहे। जर 44-45 सारखं तापमान राहिलं असतं तर मतदानावर त्याचा परिणाम झाला असता। त्यामुळे मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असं मला वाटतं। आणि आज सकाळी 7 वाजल्यापासून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली। या प्रसंगी सकाळीच नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र संपूर्ण लोकसभा मतदारसंघात पाहावयास मिळाले। त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरातील कादराबाद परिसरात राहणाऱ्या 100 वर्षीय पत्नी पद्माबाई राधाकिशन अग्रवाल यांनी सुद्धा कादराबाद येथील मतदान क्रमांक 140 केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान केलंय। आणि यासह टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7। नमस्कार। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact 8668792352 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।